राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे, कारण उद्योग मंत्री उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीला गेले. उदय सामंत शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले. शिवसेना आणि मनसेमध्ये युती संदर्भात चर्चा होणार आहे असं सूत्रांनी सांगितलेलं आहे. बघा, पालिका निवडणुकांच्या आदेशानंतर हालचालींना वेग आलेला आहे. याआधी आपण बघितलेलं होतं 2 ते 3 वेळेस उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती. मात्र पुन्हा आज आपण बघतोय उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. नेमकी काय चर्चा होणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. या चर्चेदरम्यान काय घडतं या संदर्भातली प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत. मात्र पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलेला आहे. अधिकची अपडेट या संदर्भात आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून. वैदेही, आपण बघतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, युती होणार ही चर्चा असतानाच आता शिंदेची शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असं कळत आहे. काय नेमकी अपडेट या संदर्भात? नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आता उदय सामंत दाखल झालेले बघायला मिळत आहेत. उदय सामंत आणि राज ठाकरे यांची ही दुसरी भेट आहे. याआधी महिनाभरापूर्वी युती संदर्भात उदय सामंत आणि राज ठाकरे यांची भेट झालेली बघायला मिळाली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ही भेट जी आहे ती होताना बघायला मिळत आहे. आपण बघतोय की या ठिकाणी शिवतीर्थ येथे उदय सामंत दाखल झालेले आहेत. अगदी सकाळी 8:30 वाजता हे उदय सामंत या ठिकाणी दाखल झालेले आहेत. दरम्यानच्या काळामध्ये युती संदर्भात नेमकं काय झालं असा प्रश्न उपस्थित असताना भारत पाकिस्तान हे तणावाचं वातावरण होतं आणि त्यामुळे युती संदर्भात चर्चा स्थगित करण्यात आली होती. दरम्यानच्या काळामध्ये दोनही पक्षाकडून समन्वय समिती जी आहे ती त्या ठिकाणी बनवण्यात आली होती आणि त्यांच्यातर्फे युती संदर्भातल्या चर्चा होत असल्याची माहिती देखील मिळत होती. मात्र प्रत्यक्षात दुसरी भेट कधी होणार या संदर्भात खरं तर प्रश्न उपस्थित होत होता. मे महिन्यामध्ये ही दुसरी भेट होणं अपेक्षित होतं आणि त्यासाठी आता ही दुसरी भेट जी आहे ती या ठिकाणी सुरू झाली. निश्चितच आजच्या या बैठकी संदर्भातली, या भेटी संदर्भातली अपडेट तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. एकीकडे मुंबईमध्ये मनसेने आता हालचाली सुरू केलेल्या आहेत युती संदर्भातल्या, तर तिकडे महापालिका निवडणुकीसाठी मनसे आक्रमक झालेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसांचा नाशिक दौरा करताय. 15 आणि 16 मे रोजी राज ठाकरे नाशिकला जाणार आहेत. तर एकंदरीत आपण जर बघितलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा नाशिक दौरा महत्त्वाचा आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार हे बघणं महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरेंनी आधी नाशिक दौरा केलाय आणि आता राज ठाकरे ही शहरात येत आहे. या दौऱ्यामध्ये ठाकरे सेना आणि मनसेच्या युती संदर्भात सुद्धा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. एकीकडे आपण बघितलं की आता मनसे आणि शिंदेची शिवसेना एकत्र येणार अशी चर्चा मुंबईमध्ये, मात्र नाशिकमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्यासंदर्भात आढावा घेतला जाणार आहे. राज ठाकरेंपाठोपाठ तिकडे उद्धव ठाकरे सुद्धा ऍक्शन मोडवर आहे, कारण ठाकरे सेनेचे आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांची 17 मे रोजी मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक आता बोलावण्यात आलेली आहे. शिवसेना भवनामध्ये होणाऱ्या या बैठकीमध्ये स्वतः उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. 17 मेला या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे ऍक्शन मोडमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आणि आता बातमी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी आहे, कारण आज SSC बोर्डाचा 10वीचा निकाल लागतोय. दुपारी 1 वाजेपासून 10वीचा निकाल तुम्ही बघू शकणार आहात, डाउनलोड करू शकणार आहात. यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान 10वीच्या परीक्षा झालेल्या आहेत, ज्यामध्ये राज्यातले जवळपास 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसलेले होते. आणि आता या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे, कारण आज या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल समजणार आहे. SSC बोर्डाचा 10वीचा निकाल आज जाहीर होणार. मात्र 10वीचा निकाल नेमका बघायचा कुठे, बघूयात. sscresult.mkcl.org, sscresult.mahahscboard.in वरतीही तुम्ही निकाल बघू शकतात. mahahscboard.in वरही निकाल दिसणार आहे, तर maharesult.nic.in या संकेतस्थळावरही तुम्ही निकाल पाहू शकणार आहात. एकीकडे आज 10वीचा निकाल लागणार आणि आता ओढ 11वी प्रवेशाची, तर 11वी प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा कालावधी सुद्धा मिळणार आहे आणि त्यानंतर पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. मुख्य 3 प्रवेश फेऱ्या आणि आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेरी प्रसिद्ध केली जाणार असल्याचं कळतंय. त्यामुळे आता सोमवारपासून 11वी प्रवेशाला जी आहे ती सुरुवात होणार असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे.
आता बातमी मोठी आहे ऑपरेशन सिंदूर संदर्भातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिलाय. आता पाकिस्तान सोबत चर्चा फक्त POK वरच होणार आहे असं मोदींनी पाकिस्तानला थेट ठणकावलेलं आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशासोबत संवाद साधला, मात्र या दरम्यान त्यांनी पाकिस्तानला ठणकावलं देखील. हर आतंकी, आतंक का हर संगठन जान चुका है कि हमारी बहनों बेटियों के माथे से सिंदूर हटाने का अंजाम क्या होता है. मैं आज विश्व समुदाय को भी कहूंगा, हमारी घोषित नीति रही है, अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी. अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर POK उस पर ही होगी. तर आपण बघितलं पंतप्रधानांनी काय म्हटलं. मात्र ऑपरेशन सिंदूरमध्ये काहीही नुकसान झालेलं नाही असा दावा पाकिस्तान सरकारनं केलाय. मात्र आता पाकिस्तान सरकारमधील महत्त्वाच्या नेत्यांची पुरावे सुद्धा समोर येत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये जखमी झालेल्या पाकिस्तानी सैनिकांची लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी भेट घेतलेली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकचे 50हून अधिक सैनिक जे आहेत ते मारले गेलेत आणि हवाई हल्ल्यामध्ये 35 ते 40 सैनिक मारले गेले. पण पाकिस्तान वारंवार ही वस्तुस्थिती जी आहे ती लपवतानाच आपल्याला दिसतोय. मात्र त्या ठिकाणची साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आता समोर आलेली आहे. तर पाकिस्तानचा निश्चितच आणखी एक खोटारडेपणा उघडकीस आलेला आहे. यानंतर आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या युद्धासंदर्भातल्या अपडेट्स वेगवान स्वरूपात बघूयात. भारत पाकिस्तान DGMOमध्ये काल चर्चा झाली आहे. हॉटलाईनवरून दोन्ही देशांच्या DGMOमध्ये चर्चा झाली. यावेळेस चर्चेमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही याची पाकिस्तानकडून ग्वाही सुद्धा देण्यात आलेली आहे अशी माहिती सध्या तरी मिळते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आता केंद्रानं फेटाळून लावलेला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिका आणि भारतात झालेल्या चर्चेत व्यापारावरती कोणतीही चर्चा झालेली नाही. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविराम या एकाच विषयावर चर्चा झाली अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री वोंग यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री दार यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. दोन्ही देशांनी समजूतदारी दाखवल्यानं वोंग यांनी त्यांचं स्वागत केलंय. दोन्ही देशांच्या अटींचा आदर आहे अशा भावना वोंग यांनी आता व्यक्त केलेल्या आहेत. आज जम्मू, चंदीगड, लेह, अमृतसर, श्रीनगर आणि राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व विमानांची उड्डाणं रद्द झालेली आहेत. जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये रात्री ड्रोन दिसलेले आहेत आणि त्यामुळे इंडिगो विमानसेवेने एक मोठा निर्णय घेतला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं. इंडिगोचं पथक या परिस्थितीचं सक्रियपणे निरीक्षण करताना दिसतं. एअर इंडियाने सुद्धा आज विमानसेवा रद्द केली आहे. जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भूज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट या ठिकाणी जाणारी आणि येणारी विमानसेवा आता रद्द करण्यात आलेली आहे. जम्मू काश्मीर, पंजाबमध्ये रात्री ड्रोन दिसला त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि यानंतर पाकिस्तान संदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स. भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे अणुबॉम्ब केंद्राला हादरे बसलेले आहेत, गळती झाल्याची माहिती आहे. मात्र आता पाकिस्तानचे अणुबॉम्ब असलेल्या किराणा हिलवरती भारतानं हल्ला केलेला नाही अशी माहिती सैन्य दलानं दिली आहे. जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये चिनाब नदीवरती असलेल्या सलाल धरणाचा आणखी एक दरवाजा भारतानं उघडला. याआधी बगलिहार बांधाचे अनेक दरवाजे उघडण्यात आलेले होते. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार आता स्थगित केला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आणि या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल आहे आणि त्याचं केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर अंतरावर होतं. गेल्या आठवड्याभरात पाकिस्तानात तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले.
पाकिस्तानने ड्रोनद्वारे टाकलेला बॉम्ब आता निकामी करण्यात आलेला आहे आणि आता NSGAने आता हा बॉम्ब नष्ट केलेला आहे. हे ड्रोन जम्मूजवळ एका गावामध्ये आढळले. आणि यानंतर काही राजकीय अपडेट्स. मंत्री जयकुमार गोरेंनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता जहरी टीका केली आहे. रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही, मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही असं ते म्हणाले. तर साताऱ्याच्या माण तालुक्यातील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. आता यावरती रामराजे काय उत्तर देतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मला पालकमंत्री करा अशी लाचारपणे आणि लोचटपणे मागणी काही मंत्री करताय असा टोला एकनाथ खडसेंनी नाव न घेता गिरीश महाजन यांना लगावलेला आहे. तर कशासाठी पाहिजे पालकमंत्री पद, जे काम दिलंय ते करा ना असं देखील खडसे म्हणाले. स्वाभिमानावर पालकमंत्री झालं पाहिजे असा सल्ला त्यांनी या दरम्यान दिला. आजपासून देशभरामध्ये भाजपकडून तिरंगा यात्रा काढली जाणार आहे आणि 13 मे ते 23 मे दरम्यान देशव्यापी 10 दिवसांची तिरंगा यात्रा निघणार आहे. ऑपरेशन सिंधूरचं यश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तिरंगा यात्रेमध्ये त्या भागातील स्थानिक भाजप नेत्यांना सहभागी होण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. शस्त्रसंधीवरून ठाकरे सेनेने मोदींवरती टीकेचे बॉम्ब डागलेले आहेत. वीर सावरकर यांचं अखंड हिंदू राष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्याची ही चांगली संधी होती, मात्र मोदींनी ती गमावली अशी जहरी टीका ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून करण्यात आली. गोळ्या चालवण्यासाठी पाकड्यांना जिवंत का सोडलं असा सवाल देखील मुखपत्रातून आता उपस्थित करण्यात आलेला आहे. ठाकरे सेनेने पंतप्रधान मोदींवरती टीका केलेली आहे. ट्रम्पच्या धमकीनंतर मोदींनी युद्ध थांबवलं असं टीकास्त्र संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवरती डागलं असल्याचं देखील पाहायला मिळतंय. आणि यानंतर बातम्या अवकाळी पावसासंदर्भातल्या. पुण्याच्या उंडी परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालेला आहे. अवकाळी पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचलंय. वाहतूक कोंडी सुद्धा झालेली होती. दरम्यान उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं दिलासा दिला. तिकडे पंढरपुरातही जोरदार अवकाळी पाऊस झालेला आहे आणि अचानक आलेल्या या पावसामुळे भाविकांची मात्र तारांबळ उडालेली आहे. 15 ते 20 मिनिट झालेल्या पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचलं असल्याचं देखील बघायला मिळालं. बुलढाण्यामध्ये लोणार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. त्यामध्ये चोर बांगरा गावातील महिलेच्या अंगावरती वीज कोसळली. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. वीज पडली त्यावेळी तिची 2 मुलं बाजूलाच उभी होती, मात्र सुदैवानं ते वाचले. काल राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस झालेला आहे. विशेष म्हणजे मराठवाड्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. कोल्हापूर, नाशिक, गुलपाडा, बुलढाणा परिसराला देखील पावसानं झोडपलेलं आहे. वीज पडून देखील राज्यात चौघांच्या मृत्यूची नोंद होती आहे. अनेक जनावरं दगावल्याची ही माहिती सध्या तरी मिळते. तर आपण बघतोय अवकाळी पाऊस अनेक ठिकाणी बरसलेला आहे, दाणादाण उडवली आहे आणि या पावसानं नुकसानही मोठं केलंय. कुठे किती नुकसान झालं बघूयात. नाशिक शहराला पावसानं येलो अलर्ट जारी केलेला आहे. याशिवाय मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागात सुमारे 25हून अधिक झाडांची पडझड सुद्धा झाली असल्याचं बघायला मिळतंय. अग्निशमन विभागानं ही माहिती दिली आहे. काही ठिकाणी रिक्षा मोटारींवरती झाडं कोसळली. तिकडे नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. दरम्यान सातपूर जवळ झाड अंगावर पडून एका तरुणाचा मृत्यू झालाय, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झालाय. दोघे जण ऑफिसला जात होते त्या दरम्यान ही घटना घडली. गौरव या तरुणाचा मृत्यू झालाय. समीयक भोसले असं गंभीर झालेल्या तरुणाचं नाव आपल्याला बघायला मिळतंय. कसमादेमधील पाणी पुरवठा योजनांना दिलासा मिळणार आहे. मालेगाव चणकापूर धरणातून पिण्यासाठीचं दुसरं आवर्तन सोडण्यात आलंय. या आवर्तनाचा मालेगावसह कसमादेमधील 52 पाणी पुरवठा योजनांना फायदा होणार आहे. मालेगाव महापालिकेच्या तळवाडे साठवण तलावामध्ये रविवारी पाणी पोहोचलंय. 87 दशलक्ष घनफूट क्षमतेचा तलाव देखील भरला जाणार आहे. बीडच्या
नगर रोडवरती वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळलंय. मुख्य रस्त्यावर विजेच्या तारा देखील तुटल्या. शहरातील काही तासांसाठी वीज पुरवठा खंडित झालाय. अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यानं जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालंय. शहापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे लग्नसराईची घडी बिघडलेली आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे लग्नसराईचं गणितच बिघडलेलं आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे समारंभामध्ये गोंधळ झालाय. लग्न कोणत्याही महिन्यामध्ये कराच असा प्रश्न आता लग्न समारंभ करणाऱ्या मंडळींना पडला आहे. आणि आता तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या. भारतीय रेल्वेचे शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन गाडी 9 जून पासून सुरू होणार आहे. राज्यातील सांस्कृतिक आणि तीर्थस्थानांचं दर्शन या योजनेमध्ये बघायला मिळणार आहे. या रेल्वेतून प्रवाशांना महाराजांच्या संबंधित किल्ल्यांवरती प्रत्यक्ष जाण्याची संधी मिळेल. या अनोख्या प्रवासामध्ये आता पर्यटकांना विशेष यात्रा पॅकेज सुद्धा मिळणार आहे. शिक्षक भरतीच्या टेट परीक्षेसाठी पोचपावतीच्या आधारे अर्ज भरता येणारे राज्य परीक्षा परिषदेने हा दिलासा आता दिलेला आहे. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या शिक्षकांना पोचपावतीच्या आधारे अर्ज भरण्यास परवानगी दिली आहे. मात्र ही पोचपावती 14 मे पूर्वीच असायला हवी. एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला. एसटी महामंडळामध्ये लवकरच मेगा भरती होणार आहे. तसेच भविष्यामध्ये 25,000 स्वमालकीच्या बसेस विकत घेतल्या जातील. या बसेस चालवण्यासाठी चालक आणि वाहक याशिवाय अन्य वर्गातील पदं येत्या काही वर्षांमध्ये भरती केले जाणार अशी घोषणा सरनाईकांनी केली आहे. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक अखेर जाहीर झालंय. 17 मे पासून मॅचेस सुरू होतील. 3 जूनला अंतिम सामना होणार आहे. एकूण 17 सामने 6 ठिकाणी खेळवले जाणार आहे. सुधारित वेळापत्रकामध्ये 2 डबल हेडर सामने होणार असल्याचं कळत आहे, जे 2 रविवारी खेळवले जाणार आहेत. आणि यानंतर अपडेट उत्तर महाराष्ट्रातल्या. धुळ्यामध्ये पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला अटक केलेली आहे. त्याच्याकडून 1,96,240 रुपये किमतीचा 9 किलो गांजा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा आढळलाय. सुमित ठाकरे असं या तरुणाचं नाव आहे आणि पोलिसांनी या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या बागलाणमध्ये जोरदार गारपीट झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. अवकाळी पावसानं डाळिंब बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. तर काढून ठेवलेल्या कांदा पिकाला मोठा फटका बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. काही ठिकाणी शेतात मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा साचलं असल्याचं बघायला मिळालंय. दुबईच्या भाविकाने साईबाबांच्या चरणी सुवर्ण अक्षरांचं दान केलेलं आहे. 24 लाखांचे 270 ग्राम ओम साई हे नाव देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहे. साईबाबांच्या द्वारकामाईमध्ये श्रद्धा सबुरी नावाच्या वरील बाजूमध्ये हे सुवर्ण नाव लावण्यात आलेलं आहे. सुवर्ण अक्षरांचं दान देणाऱ्या भाविकांना नाव जाहीर न करण्याची विनंती साईबाबा संस्थानला आता केलेली आहे. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आहे. बीड पोलिसांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची समर्थक असलेली आणखी एक गँग तिच्यावरती मोकोका अंतर्गत कारवाई केलेली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी या संदर्भात आता माहिती दिलेली आहे. बीड पोलिसांनी परळीमधील कुख्यात फड गँगवरती मोकोका लावलाय. 2 वर्षांपूर्वी एका तरुणावरती प्राणघातक हल्ला खरं तर या गँगच्या माध्यमातून झालेला होता आणि 2.5 लाखांची रक्कम देखील त्याच्याकडची काढून घेतलेली होती. या गुन्ह्यामध्ये फड गँगवरती मोकोकानुसार कारवाई केलेली आहे आणि या गँगच्या तब्बल 7 जणांवर मोकोका लागलेला आहे आणि यातल्या 5 जणांना आपण बघतोय अटक सुद्धा केलेली आहे. तर 4घांना यापूर्वी जामीन मिळालाय. 1 आरोपी सध्या कारागृहात आहे तर 2 आरोपी फरार असल्याचं कळत आहे. तर मुंडे आणि कराडच्या दुसऱ्या टोळीवरही मोकोका लागलाय. आणि यानंतर उर्वरित काही महत्त्वाचे अपडेट्स वेगवान स्वरूपात. परळीच्या फड गँगवर मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. तर तडोळीच्या शेतकऱ्याला मारहाण प्रकरणी कारवाई केलेली आहे. बीड पोलीस अधीक्षकांचा गुन्हेगाराला हा दणका बघायला मिळतो. यामध्ये 6 जणांचा समावेश आहे.
बीडच्या केज तालुक्यामध्ये वीज पडल्यानं जमिनीला खड्डा पडलेला आहे. माती आणि गवत जळून खाक झालंय. विहिरीचे खोदकाम सुरू असलेल्या सुर्वे नामक शेतकऱ्यांनी वीज पडल्यानंतर व्हिडिओ सुद्धा घेतला असल्याचं बघायला मिळालं. जालन्यामध्ये अंगावर वीज पडून एका 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. वीज अंगावर कोसळल्यानंतर तरुणाला जालना सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. मात्र डॉक्टरने त्याला मृत घोषित केलेलं आहे. बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावरती चालता ट्रक पेटलेला आहे. अपघात झाला, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. चालकाच्या केबिनला शॉर्ट सर्किटने आग लागली आणि पाहता पाहता संपूर्ण ट्रक जळाला असल्याचं बघायला मिळतं. त्यावेळी समृद्धी महामार्ग प्रशासनानं तात्काळ अग्निशमन दलाला बोलावून आग विझवली आहे. वाशिम शहरामध्ये रात्री किरकोळ वादातून दगडफेक झालेली आहे. यामध्ये 8 ते 10 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तर बागवानपुरा आणि गणेशपेठ भागामध्येही दगडफेक झाली. यामध्ये 3 ते 4 जण जखमी झाले. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आलेली आहे. सध्या शहरामध्ये तणावपूर्ण शांतता बघायला मिळते. आणि आता बातमी साईबाबांच्या संपत्तीची. साई संस्थानला सोनं ठेवण्यास जागा कमी पडतेय. बघा, साई संस्थानच्या तिजोरीमध्ये सुमारे 500 किलो सोनं आहे. त्यामध्ये दागिने स्वरूपातील सोनं अधिक आहे. तर स्टेट बँकेकडे सोनं ठेवायला दिलं तर त्यावर 2.5% व्याज मिळू शकतं. मात्र ही बाब न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाहीये. दरम्यान ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर देणगी स्वरूपामध्ये येणारं सोनं साठवण्यासाठी विस्तारित जागा तयार करण्याची वेळ साई संस्थानवरती येणार आहे. तर साई संस्थानकडे आता इतकं सोनं झालेलं आहे की ते सोनं आता ठेवायला जागा सुद्धा कमी पडत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्यातच बातमी बघा, अतिशय मोठी आहे. धाराशिवमध्ये उन्हाळी कांद्याचे दर घसरले, त्यामुळे उत्पादक अडचणीत सापडले. उन्हाळी कांदा काढणीला आल्यावरती अवकाळीचा तडाखा बसलाय. पावसानं यंदा कांदा भिजलेला आहे आणि तो कांदा निघाला आणि विक्रीच्या वेळीच दरात घसरण झालेली आहे. 2 महिन्यांपूर्वी 40 रुपयांवर असलेला कांदा आता 10 रुपयांवरती आलेला आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी घेतला. चला बघूयात. कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी जो आहे तो आता आर्थिक संकटात सापडलेला आहे. मी आता धाराशिव जिल्ह्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे. जर आपण पाहिलं तर अगदी गेल्या 4 ते 5 दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा जो फटका आहे तो देखील शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळतो. आणि अशामध्ये कांद्याचं देखील हे काढणीला आलेल्या कांद्याचं देखील जे आहे ते नुकसान झाल्याची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती. मात्र आता दुसरी बाजू जर आपण पाहिली तर कांद्याचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर घसरलेले आहेत. आता ही अवकाळी 4 ते 5 दिवस झालं रोज चालू आहे. आता हे काढताना जर भिजला तर त्याच्यातलं 30 ते 40% तिथं शेतातच फेकून द्यावं लागतंय. शासनाकडे पुढील तरी आता ते 25 ते 30 रुपये दर ह्याला भेटावा, म्हणजे काहीतरी आमचा ती फटका बसलेला निघून जाईल. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव. अमल महाडिक आणि सतेज पाटील यांच्यामध्ये पहिल्यांदा एकमत झालेलं आहे. दोघांनी एकत्र येत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या समोर निवेदन दिलेलं आहे. तर कोल्हापूर विमानतळाजवळचा रस्ता बंद केल्यानं पर्यायी रस्ता जो आहे तो तातडीने करण्याची मागणी दोघांनी केली आहे. तर सतेज पाटील यांनी आता ऋतुराज पाटलांचा फंड रस्त्याला दिल्याची माहिती. दरम्यान अमल महाडिक आणि सतेज पाटील हे एकत्र आल्यानं कोल्हापूरमध्ये चर्चांना उधाण आले. पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये राजकीय भूकंप करण्याची शक्यता त्यामुळे दिसते. चालेल, ठीक आहे. थांबतो आम्ही 2 ते 3 टाइम टेबल ठरवा पाहिजे तर किंवा लोकांना येण्या जाण्यासाठी बसेस कामाला जाणारी मंडळी किंवा असे 3-4 वगैरे सिक्युरिटी होत्या. 3-4 विषय आपण काय म्हणतात बंद करतात. समृद्धी महामार्गावरती चालत्या ट्रकनं पेट घेतलाय. तर दुसरबेड जवळ अचानक ट्रकने पेट घेतलाय. साताऱ्यावरून ट्रक रांचीला निघालेला आणि चालकानं सावधानता दाखवलेली आहे. ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केलेला आहे, त्यामुळे जीवितहानी टळली. केबिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागलेली होती आणि त्यानंतर हा संपूर्ण ट्रक जो आहे तो जळून खाक झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळालं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची माहिती सध्या तरी मिळते.